नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात दिवाळीची खरेदी सुरू असताना तुळशीबागेत गर्दीचा फायदा घेत महिलांच्या बॅग आणि गळ्यातील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्यात. विश्रामबाग पोलिसांनी 2 महिला चोरट्यांना अटक केली असून वारजे आणि प्रभात रस्ता भागातही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या 38 वर्षीय महिलेच्या पिशवीतून 7,500 रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी घडली. अनिसा सोहेल शेख आणि मेहराज सोहेल शेख या दोन्ही महिलांनी गर्दीचा फायदा घेत हा प्रकार केला. महिलेच्या लक्षात चोरीचा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि नागरिकांनी दोघींनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. विश्रामबाग पोलिसांनी या महिलांना अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान पुण्यातील वारजे आणि प्रभात रस्ता भागातही महिलांना लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने हिसकावले आहेत. वारजे भागात किराणा दुकानात दूध खरेदीच्या बहाण्याने 2 चोरट्यांनी एका महिलेकडील सुमारे 1 लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेलं, तर प्रभात रस्ता परिसरात चालत्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपयांचं मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेलं आणि पसार झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स